मित्रांनो हे बघा पूर्ण पंख खालती पडल्यात. मांदी आणलाय ब्लॅक मोरपीस. तरी टायगरला जोडी लावायची आहे म्हणून आपण ही जोडी नाही लावू आता. ऐ ये दा बाहेर काढल्यावर लगेच बाहेर जायला लागतात. ये इथे तर मी तुलत नाही. ये बघा माझ्या अंगावर लावून बसतोय. ये नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तर मागची व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर जाऊन नक्की बघा. तर त्यात आपण सांगितलं तर राजा राणीची जोडी लावणार होतो, तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. जोडी लागले का नाही त्याच्या आधी म्हणजे तुम्हाला दाखवतो. आणि आपण टायगरसाठी पण मांदी घेऊन आलेली आहे, ती पण तुम्हाला बघायला भेटेल. कशी मांदी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जी जोडी लावणार होतं राजा राणी, तर काय झालं आहे सीन ते तुम्ही नक्की बघा आता. तर इकडे बघा मित्रांनो, पंख बघा. तर खूप मारलं आहे, म्हणजे एकमेकांना इतकं मारलं आहे, पूर्ण त्यांची पंख खालती पडलं आहे. तर मी ती दाखवतो तुम्हाला कबूतर आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो हे बघा पूर्ण पंख खालती पडल्यात ना, इतकं मारलं एकमेकांना. ही जोडी आपण लावत होतो राजा राणीची, पण मित्रांनो नाही लागणार. मला तरी असं वाटतं जी आपण गादी काढली ती परत लावणार आहे इथे. तर याने खूप मारलं, म्हणजे राजाने खूप मारलं आहे, इतकं मारलं आहे नाहीला. पंख गेली हिची अर्धी. तर तुम्हाला बाहेर काढून दाखवतोय. ये पूर्ण हे बघा शेपटीचे आणि पंख गायब झाल्यात अर्धे. हे बघा, म्हणून आपण ही जोडी नाही लावू आता. ऐ ये दा बाहेर काढल्यावर लगेच बाहेर जायला लागतात. ये इथे तर मित्रांनो आतमध्ये जाणारच नाही लवकर, तर बाहेर काढायचं टाइम हे बघा लगेच मारतंय. तर ही जोडी आपण नाही लावू. राजा राणी आणि टायगरला आपण मांदी आणलेली आहे फायनली. आणि मांदी पण इतकी भारी आहे ना, तर तुम्ही पण बघून इतके खुश व्हाल ना. इतकी भारी मी टायगरला मांदी घेऊन आलो आहे, तर ती तुम्हाला मी दाखवतोय. तर पहिले पिंजरा साफ करून घेतो पूर्ण. हे पंख आहे जितके पूर्ण काढतो. आणि नवीन बच्चा आहे तो पण आज बाहेर घेऊन जायचा आहे आपल्याला, तो पठ्ठा पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. तर पहिले पिंजरा साफ करून घेतो. साफ करतोय. आणि इतकी घाण फर्स्ट टाईम झालं आहे. इतके म्हणजे 1 वर्ष झाले कबूतर पाळतोय, पण इतकी घाण म्हणजे फर्स्ट टाईम झालं आहे. इकडे बघा पंख पूर्ण पंखच दिसतील. तर मी घेतो लवकर साफ करून. अजून आपल्याला बाहेर पण न्यायचा आहे बच्चा आपला, तर बघत राहा पुढे. तर मित्रांनो झालं आहे आपली साफसफाई पूर्ण करून. तर हे बघा आता कसं वाटतंय. मध्ये आपण गादी तर टाकलेलीच आहे, मग कशीच टाकली, नाहीतर याला जास्ती मारतंय. ही राणी आणि लय मारलं आहे तिला आणि राजाने. तर टायगरची मांदी मी दाखवतो तुम्हाला. तर ती मांदी आहे ब्लॅकमध्ये आहे मोरपीस. तर तिला आज आपण जोडी नाही लावू, उद्या लावू. तर आणल्या नको मला तर वाटतं जोडी लावायला. तर आपण बच्चाला बाहेर काढूया. तर पूर्ण आपण क्लिअर केलं आहे, साफ केलं आहे. तर या साईडला आहे आपला बच्चा. नाही ते चणे तर आणल्यात मी, द्यायचे आहेत. पहिले बाहेर काढूया याला. मित्रांनो याला किती पण खायला दिला तरी कमी आहे, खुलत नाही. ये बघा माझ्या अंगावर लावून बसतोय. ये डायरेक्ट कांद्यावर नखं लाईट असतात, कारण की छोटा आहे म्हणून ह्याला बाहेर काढूया. हे बघा बशीदा प्रिशा. काय काढले या प्रिशा इथे. ये तर हे बघा मंडळी. तर याला चणे देऊया थोडे. तर मला वाटतं याचं नाव काय ठेवायचं आहे माहिती आहे का? डोन नाही तर बादशाह, दोन्हीतून एक नाव. काय वाटतंय कमेंट नक्की करा. पिशा पकड याला, पकड. नाही चावणार, हात लाव. नाही चावणार, पकडला हात लाव. तू नाही चावणार, नाही चावणार. बघ छोटा आहे तो, नाही चावणार, नाही चावणार.
हे बघा मित्रांनो कसं वाटतंय. इथे सोडू आपण थोडं खाली. नकलही टोचतात त्याची. हे बघा उडला. हे बघा आता उडता येतोय. येते बसला खाली. चल ये. येत नाही मित्रांनो. जास्त बाहेर नाही काढत म्हणून तो बघतोय. नवीन एरिया वाटतंय त्याला काहीतरी. ये ये इथं. ये 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 लवकर. नाही चावायला सांगू त्याला. नको ना. तर मित्रांनो याला देऊयात चणे आपण. तर बघा तुम्ही फक्त. चल आतमध्ये. हां हे बघा चणे. थांब रे तर खालती उतर. हा नकट उचलेत. ए खालती उतर. हे बघ चणे का का. हे बघा चणे खातोय मित्रांनो. तेवजा तो नाही. त्याचं घर नाही. तो त्याचं घर खाली आहे. हां तर मित्रांनो चणे खातोय. तोपर्यंत आपण नवीन कबूतर आहे तो इथे आणूया. पिंजऱ्यामध्ये ठेवलाय मी. तर त्याला घेऊन येतो. मित्रांनो हे बघा नवीन कबूतर आणलं. हे प्रिशा चावेला तो इथे. हे बघा नवीन मांदी आणलाय ब्लॅक मोरपीस. तरी टायगरला जोडी लावायची आहे. तुम्हाला काय वाटतं जोडी लागणार का टायगरच्या सोबत. मला तर वाटतंय नाही लागणार. कारण की टायगर कोणतंही कबूतर असतं त्याच्याजवळ जातच नाही. बघूया आपण प्रयत्न करूया लागतंय का नाही टायगरची जोडी. आणि जो ब्लॅक मोरपीस आहे ना आता आणलाय तो. तर त्याचं म्हणजे मी त्याला शिकवणार आहे. म्हणजे लहानपासून कबूतर तर कोणी पण शिकवत आहे. मी तो मोठा कबूतर आहे म्हणजे टायगरपेक्षा मोठा असणार. तर मी त्याला ट्रेन करणार आहे. तर तुम्ही बघा आणि 100% ट्रेन करणार. मला इतकं माहिती आहे ना कबुतराचं. छोटं असं मोठं कबूतर मी 100% त्याला ट्रेन करणार. तर तो पण मी तुम्हाला ट्रेन करणार. आणि त्याच्यासुद्धा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. असं नाही की मी त्याला पहिल्यापासून आणलाय ना लपून ठेवलाय. तसं नाही. मी त्याला आताच घेऊन आलोय. तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघता. तुम्हाला पण माहिती आहे माझ्याकडे 4च कबूतर आहेत. राजाराणी आणि टायगर आणि हा नवीन पट्टा ना तो आता मांदी घेऊन आलाय. तिला मी ट्रेन करणार म्हणजे करणार. किती का होऊ दे पण ट्रेन करणारच. हे बघा यांनी खाल्लेत चणे. आता याला पाणी पाहिजे म्हणून तो माझ्या जवळ आलाय. तर याला पाणी देऊया. हे याची नखं आहेत ना ती मला पहिले कापू द्या. लयच टोचतात हाताला. नाही बघूया टायगर. टायगरनी फक्त मारायला नाही पाहिजे तिला. नवीन नवीन आहे ना. टायगर काय जोड होतोय का नाही ते पण आपल्याला माहीत नाही. हे खाते का तू. कुठे चालवलं ठेव. कमी आहेत आपल्याला चणे. जा का याला अजून चणे खाऊन दे. तर आता सर्व कबुतरांना आपण चणे पण देतो. पाणी घेऊन आलो मित्रांनो. होय पाणी ओढला. मी बोललो ना याला पाणी पाहिजे. पूर्ण ओढलंय खालती पाणी. आणि पडशीला प्रिशा खालती पाणी ओढलाय. तर याला ठेवूया पहिले आपण पिंजऱ्यामध्ये. चावल बघा आता मला तर हे इथं. तर याला आपण सोडूया खायला. तर याला पण काढूया. प्रिशा पलू नको नाही चाल आव. तर याला पण सोडूया. इकडे बघा मस्ती. 2 टाइम खायला तर असं वाटत नाही. असे खातात ओरले सर्व खाली. होय म्हणून दोघांना एक साथ काढत नाही. अर्धे चणे तर खालीच ओरले. इथे या. इथं बस. काय तर ओलू नको. यानी तर बघ किती ओरल्या तिथं. तर टायगरला पण आपल्याला खाल्लं. तर टायगरला बाहेर काढूया. प्रिशा पलेल टायगरला काढल्यावर म्हणून मी काढत नाही. काढती बस. टायगरला काढल्यावर प्रिशा घरी डायरेक्ट. टायगर ये. हे बघा पाणी ओढलं इथं खालती. टायगर पण गेला खायला. जाऊ द्या. तर जो नवीन मांदी आणलाय ना ती लयच घाबरते मला. असं बघितलं की पळते डायरेक्ट. म्हणजे जे रानटी जंगली कबूतर असतात ते कसे पळतात तशी पळतात. तरी मी 2 दिवसात शिकवणार आहे तिला. आणि हे बघा येतं तर पळत आहे. तर तो शिकवणार आहे आणि ती रील्स पण टाकणार आहे आणि यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ टाकणार. जर कोण नवीन असेल तर चॅनल आपले सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला मी दाखवत आहे कशी ती मांदी घाबरते मला. तर बघा
इथं आता पण याला काढूया. पलात ते निघते लगेच. बाहेर जाशील, हिला ठेवू दे पहिले. ही ना तर बाहेर पळून जाईल लगेच. आणलंय ना लगेच गेली. ते कोण बसलं माझ्या अंगावर. तर मित्रांनो, तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतं. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.